नीतीश राणे ने हिंदी और मराठी मुद्दे पर कही बड़ी बात। तो आइए सुनते हैं उन्होंने क्या कहा। बाळासाहेबांचा आशीर्वाद हा फडणवीस साहेबांच्या डोक्यावर आहे. कारण का ठाकरे कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम हे आदरणीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा याचं चांगलंच उत्तर सगळ्यांना मिळालं असेल. एकत्र एकत्र राहण्यासाठी एकत्र आलाय आणि कायम एकत्र राहणार असं उद्धव ठाकरे म्हणतात. हो, कारण का त्यांनी बोलत असताना आमच्यामधला अंतरपाठ आज दूर झाला असं म्हटलं. अंतरपाठ हे साधारण नवरा आणि नवरीमध्ये दूर होतो. तर मला हे कळलं नाही की बाबा नवरा कोण आणि नवरी कोण. आणि साधारण उद्धव ठाकरेंच्या हालचालीवरून जनतेला कळालं असेल की नवरी नेमकं कोण. कारण का अक्षता टाकू नका म्हणजे लग्नाची एकंदरीत दिलेली आहे. नवरा कोण नवरी कोण ह्याचंही उत्तर थोडं उद्धवजींनी दिलं असतं. तसं आम्हाला माहिती आहे नवरी कोण, म्हणून ते ठीक आहे. आणि मुळामध्ये मला आश्चर्य असं वाटतं की समोर किंवा भाषणानंतर व्यासपीठावर त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि कॉम्रेड म्हणजे समाजवादी विचाराच्या लोकांना स्टेजवर बोलवलं. ठाकरेंच्या स्टेजवर समाजवादी विचाराचे की कॉम्रेड यांनी उपस्थित राहावं हे बाळासाहेब ठाकरेंना पटलं असतं का? एक. आणि मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही भाषण देताय, सगळ्यांना मराठी सक्तीची आलीच पाहिजे ही आमच्या सगळ्यांचीच भूमिका आहे. मग जरा मुंब्र्याच्या आमदारांना विचारा, ज्यांना तुम्ही स्टेजवर घेतलं, की त्यांच्या मुंब्र्यामध्ये मराठीची सक्ती कधी होणार. त्यांच्या मुंब्र्यामध्ये मस्जिद मध्ये आझान मराठीमध्ये कधी होणार. त्यांच्या मुंब्र्यामध्ये जे फेरीवाले आणि दुकानदार आहेत ते शुद्ध मराठी बोलतात का? कारण का माझ्याकडे एक व्हिडिओ आहे काही महिन्या अगोदरचा. एका मराठी मुलाला त्याला हिंदी येत नाही आणि तो मराठी बोलत होता, म्हणून मुंब्र्यातल्या काही गोल टोपी आणि दाढीवाल्यांनी त्याला मारलं आणि त्याला जबरदस्ती हिंदी बोलायला लावलं. मग मुंब्र्यातल्या आमदाराला विचारलं पाहिजे होतं त्या व्यासपीठावर की तुझ्या मतदारसंघामध्ये कधी बोलायला लावणार. हे पहिलं विचारावं आणि मग मराठीचे गुणगान गावावे. 9 महिने अगोदर निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या. 9च महिने झाले, वर्ष पण झालेलं नाही. तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला ऐतिहासिक मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्राच्या